बाई मी जरासं बाहेरून येतो. हा, पोट भारी झालं, जरासं घुमून फिरून येतो म्हटलं. आज मस्त जेवण झालं, पोट भरून जेवण केलं म्हटलं मी. मी बाहेरून येतो जरासं. पियुष आहे का तर घरात? मामाजी ते तर बाहेरच गेले, जेवण केलं ते ना, आणि येतो म्हणे बाहेरून म्हणे, घुमून फिरून म्हणे. गेले ते बाहेर. काऊन काही काम होतं काय तुम्हाला? हो, काम तर होतं, पण जाऊ दे, आता बाहेर गेला ना, आल्यावर नंतर पाहतो मग मी. बरं बरं. कावर राधिका ताई, किती मस्त लागून राहिलं हो घर. किती शांत शांत लागून राहिलं म्हटलं. कोणाची कटकट नाही, कोणाचा आवाज नाही. मस्त वाटून राहिलं आज. आज तर बोललंच गमून राहिलं घरात. असं वाटतं एकदम शांत शांत असं वातावरण. किती चांगलं वाटतं आहे नाही काय? हो पूनम, खरंच बोलून राहिली तू. किती शांत शांत लागून राहिलं, मस्त लागून राहिलं म्हटलं. पण एवढं शांत कसं काय लागून राहिलं मला काही समजून नाही राहिलं. आपलं तर रोजचं काम धंदा जसं आहे तसंच चालू आहे. उलट तर म्हटलं आज किती दगदग होती. बाजारातही गेलो, तिकडून भाजीपालाही आणला, मग मामाजीनं मटणही आणलं म्हटलं, मग त्याची भाजी केली, खाणं पिणं सगळं झालं. आज तर की जास्तच काम होतं मागं. तरी म्हटलं असं वाटून नाही राहिलं, असं वाटून राहिलं शांत शांत डोकं वाटून राहिलं. शांत डोकं याच्यासाठी वाटून राहिलं कारण की आपली सासू नाही आहे ना घरी. सासू नाही आहे म्हटलं घरी, म्हणून शांत डोकं वाटून राहिलं. हे नाही येऊन राहिलं का तुमच्या लक्षात? हो पूनम, हो हे बरोबर आहे तुझं. कायच्या गोष्टी आहे दोघी जावा जावा. कायच्या गोष्टी आहे म्हटलं, आम्हालाही सांगा, आम्ही हसतो. काय बोलून राहिल्या दोघी म्हटलं, तोंडातल्या तोंडात गुटूर गुटूर, तिथच्या तिथं. काही नाही मोठी आई, आम्ही म्हणून राहिलो का आज किती शांत शांत लागून राहिलं म्हटलं. सुख सुख वाटून राहिलं आज घरात. आवाज नाही, कल्ला नाही, बाजार नाही, कोणी टोमणे देणारं नाही, आहे नाही काय? तर तेच म्हणून राहिली मी राधिका ताईले म्हटलं आज किती चांगलं वाटून राहिलं म्हटलं आपल्या घरी म्हटलं. हो बाई, हे गोष्ट तर बरोबर बोलून राहिली तू. खरंच आज आज मस्त लागून राहिलं घरात. शांत शांत वातावरण आहे बाई. हे बदलीचे आहे ना, असं ना, बदलीचे आहे ना, शांत शांत लागून राहिलं असं. हो हो हो. पण काव मोठे, तुम्ही म्हटलं जेवण काऊन नाही केलं? तुम्ही खाल्ली कोण नाही म्हटलं मटणाची भाजी? मटणाची भाजी नाही बाप्पा, मी गी नाही खात. मला नाही आवडत ते भलतंसं कसं कसं. मी नाही खात पप्पा, मला आवडतही नाही. आणि आपण कधी केलंही नाही आणि कधी खाल्लंही नाही ते. आता जवानपणीने खाल्लं म्हटलं ना, आता म्हातारापणी काय हाडाले काय मी काय विटाय करू काय बाप्पा? नाही बाप्पा. हो ना, तुम्ही नाही खाल्लं, राधिका ताईने नाही खाल्लं म्हटलं. आम्ही तर जेवलो पोट भरून. आमचं तर मस्त मन भरून पोट भरून जेवण झालं म्हटलं. खा ना बाप्पा, खाणारे खाते, खाणाऱ्याला नाही म्हणत आम्ही. खाणारे खाते म्हटलं, पण आम्ही नाही खात ना. माझ्या राधिकानं मी म्हटलं आम्ही सकाळचं होतं तेच जेवलो बाप्पा दोघीजणी. आणि बाकीचे तुम्ही खाल्लं बाप्पा, मस्त सोडपलं. आपल्याला नाही चालत ते. माझ्या राधिकालाही नाही चालत आणि मलाही नाही चालत. हो मोठे, खा लागते ना, खा लागते. काय होते खाल्लं, सारे लोक तर खाते. अर्धी जनता तर म्हटलं तेच खाते. काय होते खाल्लं तर म्हटलं. आता नाही राहिलं, ते पहिलेचे लोक होते हे नाही खात, हे नाही खा. आता तर म्हटलं सर्रास खाते, बाहेर जाते दुकानात म्हटलं घ्यासाठी. जात असन बाप्पा, बाहेर जात असन. आपल्याला काय करावं लागते, जाव का काही करू, पण आपल्याला चालत नाही ना. मग आपण त्या नादी लागावंच नाही. त्या वाटीनं जावंच नाही, आपल्याला चालत नाही. तर तुम्ही खाल्लं ना, बस तुमचं पोट भरलं ना. आमचं भरो का ना भरो, पण आमचंही भरलं. आम्ही जेवलो. सकाळची भाजी होती, पोळी होती, मी खाल्ली आणि राधिका नाही खाल्ली. तुम्ही तुमचं खाणं खाल्लं, आम्ही आमचं खाणं खाल्लं. हो ते तर आहे म्हणा. पिऊचितले किती वेळ झाला म्हटलं बाहेर गेले. जेवण झालं म्हणे आज म्हणे पोट भरून म्हणे, तर जरासं बाहेरून घुमून येतो म्हणे. मामाजी विचारून राहिले होते, काय म्हणून राहिले होते काय माहीत. पण हे पिऊची नाही काय की गेले तर तिकडचेच होऊन गेले. लवकर लवकर येतही नाही. तिकडे मित्रही दोस्तही बसून जाते जाऊन. अरे राधिका, कोणाशी बसली तू? आता तुमचीच वाट पाहून राहिली ना, तुमचीच तर पाहून राहिली. किती वेळ झाला तुमची वाट पाहत पाहत म्हटलं. तुम्ही गेले तर तिकडचेच होऊन गेले. जे जातात लवकर येत नाही, आपण वाटत पाहत बसा त्याची. अरे काय झालं एवढं गरम व्हायले? काय झालं? मी काय नेहमी नेहमी जातो का? एखाद्या वेळेस जातो. आणि म्हटलं आज लय पोट भरून जेवण झालं होतं. किती दिवसाच्या नंतर म्हटलं मस्त मटणाची भाजी भेटली. पण त्या दिवशी खाल्ली होती म्हणा मी. ते होतं की नाही आमच्या ऑफिसमध्ये साहेबाची ॲनिव्हर्सरी होती, तेव्हा म्हटलं पार्टी दिली होती ना तेनं, तेव्हाही खाल्ली होती. पण घरच्याची चव नाही येत ना. घरी कसं आहे, घरी माणूस मन भरून खाते. कोणाची इथं गेलं म्हणजे खाणं होते का, एक फोड दोन फोड खाल्ली आणि झालं. पण घरचं करतोच राहते किती म्हटलं तरी. म्हटलं चांगलं पोट भरून जेवण करून घेतलं, मग पोट झालं भारी. मग म्हटलं कडं काय करावं आता, तगमुक जीव होऊन राहिला होता. आता जरा असं बाहेर जातो म्हटलं. मग बाहेर निघालं का तुला तर माहीतच आहे, ह्या भेटू दे, तो भेटू दे, तो भेटू दे. मग बोलण्यात चालण्यात कसं काय आहे. तर आता ऑफिसवर जातो तर कोणासोबत काही जास्त बोलणं होत नाही. हेच आपली 10 वाजता तयारी केली का गेलो का तेच मग संध्याकाळी मग थकून जाते जीव, मग घरी आराम करा. आज म्हटलं मस्त बाहेर निघालो, आता मित्र भेटले तर बोलत बसलो. अहो मी ते थोडी ना म्हणून राहिली तुम्हाला. आता कोणी भेटते तर बोलाच लागते दोन शब्द. मी हे म्हणून राहिली, मामाजी तुमचं विचारून राहिले होते म्हणे पियुष आहे का म्हणे घरात. मी म्हटलं नाही, म्हटलं ते बाहेर गेले म्हटलं. तर बरं ठीक आहे म्हणे. म्हटलं काम आहे की तुम्हाला? तर म्हणे हो म्हणे काम आहे म्हणे. त्यानं वाट पाहिली म्हटलं तुमची, मग ते चालले गेले. तर ती त्याच्यासाठी म्हणून राहिली होती मी. मामाजी तुमची वाट पाहून राहिले होते ना. बाबा काय? बाबा तू दिसले हो मला, पण बाबांना काहीच नाही म्हटलं, काहीच नाही विचारलं. काहून काही म्हणून राहिले होते काय ते? हो काम आहे म्हणे ना, असे म्हणून राहिले होते ना ते.
काम आहे म्हणे पियुष सोबत म्हणे, तर विचारून राहिले होते. असं असं. पण आता आता बाबा तर झोपले असन, बाबा झोपून गेले असन आता. मला उशीरच झाला जरासा याले आहे नाही काय. बरं जाऊ दे, सकाळी उठल्याबरोबर त्याच्यासोबतच बोलतो काय म्हणून राहिले होते तर. हो हो, पहिले बोलून घे जा. सकाळी म्हटलं उठ जा आणि पहिले त्याच्यासोबत बोलून घे जा. काही काम गिम असन तर तुमची वाट पाहिली आणि झोपून गेले बिचारे. हां पाहिजे मग काय तर सकाळी. बरं ठीक आहे ना, तर बोलून घेईन ना. पण राधिका, हे मटणचा भेट कसा काय जमला होता आज? हां म्हटलं कधी तर आपल्या घरी कोणा मटण केलं नाही, घरात आणलंही नाही म्हटलं. हां तर ह्या मटणाचा भेट कोण जमवला? आणि का ते पूनमचं तर काही मला समजत नाही. मटणही खाते बाबा ते, मटणही खाते, सगळं चालते वाटते तिले. कायच परेज नाही तिच्याजवळ, सगळं खाऊन पिऊन मोकळी आहे ते. काय बरं, तुले म्हणाव खाचं तर तू काही खात नाही. मला हे नाही चालत ते नाही चालत, याचा वास येते त्याचा वास येते, कशी करतो तू? पाय बरं, सुपाल खाते म्हटलं, बाई म्हटलं. तसं नाही आहे पियूजी. ते कसं आहे, ज्याच्या घरी ज्याची सवय असते तो खाते. तिच्या घरी तिला सवय आहे ना, तिचे खाते म्हणते तिच्या हिच्या इथं खाते ना म्हणते, मग तिलाही सवय पडून गेली. आणि हे अंकुश भाऊजी खाते ना, आता दोघं हॉस्टेलवर सोबत होते, तर त्याच्यानं त्याला जास्त साधत पडून गेली सगळ्या गोष्टीची. पण मला नाही चालत बा, मला नाही चालत, मोठ्या आईला नाही चालत म्हटलं. आम्ही तर सकाळची भाजी पोळी होती तेच जेवलो, आमच्यासाठी दुसरा स्वयंपाकही नाही बनवला म्हटलं. आणि तिला म्हटलं पूनमले त्या किचनमध्ये काही बनवू नको बाप्पा, हे तर उद्या सकाळी सकाळी म्हटलं सारं धूळ हाय केलं करा लागलं असतं. मला काही जमतच नाही. तिला म्हटलं अंगणात मान म्हटलं एखादी चूल, गोटे गिटे घे म्हटलं, ठेव म्हटलं 3 गोटे. आता विटा गिटाही नाही आहे तिकडे मागं, तर म्हटलं गोटे ठेव म्हटलं आणि टाक म्हटलं त्याच्यावरच म्हटलं. तर फक्त तसंच केलं तिनं, काड्या लावल्या चुलीवरच केलं म्हटलं. भाजी गिजी पोळी भात इकडे करून टाकला होता. हो काय, पण भाजी भरली मस्त जमली होती. तसा तर तिला कोणता स्वयंपाक जमत नाही, आणि मटणाची भाजी बरोबर केली तिनं. तिच्या आवडीची भाजी होई की नाही, ते लय दिवसापासून म्हणून राहिली होती ना, तिला आठवण येऊन राहिली होती ना. मग आता तिला भेटूनच गेली ना बनवाले, मग बनवली तिनं. सगळ्या मनानं बनवली कोणती गोष्ट तर बरोबरच बनते म्हटलं ते. तिनंच बनवली, तिनंच सगळं काही केलं. फक्त मी इकडे पोळ्या टाकल्या आणि भात केला म्हटलं, बाकी सगळं तिनं केलं. हो काय, पण मस्त केली होती भाजी गिजी, मस्त केली होती तिनं. बाबा मॅडम वही सांगितली म्हटलं, 2 रॅगीची वही आणजो म्हणे. पैसे द्या ना मला, मी आणून देतो. माझा पेनही संपला, पेन्सिलही संपली, मला पेन्सिलही पाहिजे आणि पेनही पाहिजे आणि एक वही पाहिजे म्हटलं. सारं संपून गेलं. आताच तर आणून दिलं होतं, बाई शाळा लागली तर. आता शाळा लागायला झालेच किती दिवस. कसं वापर करून राहिले. बुक तर सगळेच आणले होते बाई म्या. सगळे बुक आणले होते ना तुझ्यासाठी दादासाठी, आणि संपून कसे काय केले? बाबा मी हाताने नाही काय बुकच हरवला 2 रॅगीचा. काय बुक हरवून टाकला काय? आई बरोबर ठेवला होता ना, बॅगेत ठेवला होता. काय माहित कोण काढला आणि कोण नाही, तो शाळेतून बुकच हरवून गेला. मॅडमनी तर भल्ला ओरडून राहिल्या होत्या म्हणे, बुक म्हणे त्या बनवलाच नाही म्हणे, तू आणूनच नाही राहिली म्हणे. मला चिल्लावून राहिल्या त्या. मला आई उद्यासाठी पाहिजे मला 2 रॅगीचा बुक, नाही तर म्हटलं मॅडम मला बसून देणार वर्गात. सगळे समोर मग मला मारते आई. मला नाही तर पैसे दे ना. बाबाला म्हटलं बाबांनी देऊन राहिले, तू दे ना पैसे. मी एखादा बुक आणतो, पेनही आहे पेन्सिलही नाही, तेही आणतो. जेमतेम शाळा लागली आरू. शाळा लागाले आणि त्या म्हटलं नाटक चालू करून दिले. पेन हरपवला, पेन्सिल हरपवली, बुक हरपवला. रोज रोज कुठून आणावं बाई पैसे? आता शाळा लागली होती तेव्हाच तर म्हटलं डझन भर आणले होते बुक. अर्धे दादाले दिले, अर्धे तुले दिले. ते कोणते होते डब्बेवाले ते आणले होते, 4 रेगीवाले आणले होते, 2 रेगीवाले आणले होते. आणि असे कसे हरपते हो तुमचे बुक? शाळेत जाता का तिकडे खेळायला जाता? तुमचं ध्यान घेऊन काही राहत नाही पप्पा दप्तरावर. आमच्या वेळेस आम्हाला एक फेटे म्हटलं, फक्त एक पुस्तक आणि एक बुक, आणि तो झोऱ्यात टाकून घेऊन जा लागे. आता तर बाप्पा नवीन नवीन बॅग तेले, बॉटलं म्हटलं नवीन नवीन प्रकारच्या बॉटलं तेले, डब्बे तेले, आणि तरी अर्ध विसरून येते. आम्ही म्हटलं एकच वही किती दिवस सांभाळू ठेव. असेच झाले बाप्पा आजकालचे लेकरं. नीरा खर्चाचा हे करते बाप्पा. जाऊ दे ना, जाऊ दे. हरपला काय? चल मी घेऊन देतो तुला दुकानातून, चल माझ्यासोबत. जराशी पाहून करत जाय ना, हरपाव नाही. उद्या पाहिजे कोणाच्या ना दप्तरातच निघून ते. चल मी घेऊन देतो तुले, हाय माझ्याजवळ पैसे, चल बरं चल. मग आधीच घेऊन देते मला, तुम्ही दोघंही नाही घेऊन देत. एक वेळा घेऊन देता, मग म्हणता का आता घेऊन नाही देत आम्ही. आजीला म्हणा, आजी बरोबर घेऊन देते म्हटलं. आजी चल मला बुक घेऊन दे म्हटलं. आणि सापडला ना माझ्या बुक, यात ठेवून देईन मी, मग त्याच्यातच लिहून. पण मला घेऊन दे, नाही तर मग मला मॅडम मारन सकाळी. बरं बाप्पा चल ना, तर चल घेऊन देतो तुले. बाबा मी चालली आजीसोबत. आजीसोबत जातो आणि आणून देतो. बरं जाय. पहा ना आताच घेऊन दिले ना तुम्ही. बुक गिक सगळं घेऊन दिलं म्हटलं. हे असे करतात लेकरं. येले दिलं ना सगळं, तर येले म्हटलं त्या गोष्टीचं म्हटलं काही जाणीव राहत नाही. येले असं वाटतं देतेच आमचे मायबाप घेऊन. त्याला कदर नाही राहत त्या गोष्टीची, का आपण कसं करतो कसं नाही. त्याला बरोबर वेळेचे सामान घेऊन देतो म्हणून. जाऊ द्या म्हणा, आता गेली तर खरी. म्हटलं तिला आजीच्या लय वेळची मागं लागली होती. त्या पाहून राहिल्या होत्या आई तुमची वाट म्हणे, तुम्ही येसान आणि देसान म्हणे. मग आता तुम्ही काही म्हटलं नाही म्हणून घेऊन गेल्या त्या
तिला घेऊन गेल्या दुकानासाठी. ते जाऊ द्या. मी काय म्हणतो, ह्या कुठे गेल्या तर? ताई कुठे गेल्या तर मंदा ताई? लाईनाची इथं बसली आहे ना, मी तिकडून आलो की नाही तर तिथं बसली आहे, गोष्टी करून राहिली असं. मी काय म्हणतो आरूचे बाबा, मंदा ताई म्हटलं किती दिवसासाठी आल्या? नाही म्हणजे अशी विचारून राहिली मी, किती दिवसाचा मुक्काम आहे म्हणून त्याचा. आणि म्हटलं तुम्ही गेले होते, तुम्हाला फोन आला होता तर तुम्ही तर म्हणे मी रात्रभर थांबन म्हणे, आणि तुम्ही तर थांबले नाही ना काही नाही, आणि त्याच दिवशी वापस येऊन गेले. असं कोण काही झालं काय मंदा ताईच्या इथं? आता काय झालं काय माहीत, ताई मला रस्त्यानं काहीच बोलली नाही. मी तिला विचारलोय का काही झालं काय, काही झमकलं काय घरी. होतच असते, आता जीवन आहे तर दोन दोन गोष्टीची कोणात नाही होत, सगळं इथंच होत असते. पण म्हटलं काही बोललंच नाही, हे नाही बोलली. आणि ते तर म्हटलं चांगले रागातच होते बापू. मी तर थांबाच्या विचारानंच गेलो होतो. मी म्हटलं एवढ्या दिवसाच्या बाद चाललो ताईच्या इथं, थांबन म्हटलं रात्रभर, दुसऱ्या दिवशी तिला घेऊन येऊन जाईन. पण बापू एवढे गरम दिसले तर म्हटलं काय म्हणावं बापा म्हटलं आता येईल. मग मी ताईला म्हटलं इथं येऊनही नाही राहिली होती, म्हटलं मंदाबाई म्हणे मी येत नाही म्हणे, मी जात नाही म्हणे बापूले म्हणे. आणि पण मग मॅच म्हटलं तिले, म्हटलं बापूला गरम दिसून राहिले, फालतूच वाद वाढून जाईन म्हटलं, तू चल म्हटलं. मग येतेच म्हटलं 2-3 दिवसात फोन तुले, फोन आला म्हणजे मग चालली जातो म्हटलं, नाही तर येतेच म्हटलं तुले न्याले. आता एवढ्या वर्षाची आली नाही ते, आणि येऊ नाही राहिली होती तर ते चाली का चालली कोणाच्या लग्नात कोणाच्या याच्यात आली का, तो अशी राहासाठी आलीच नाही ना ते. तर म्हटलं चल म्हटलं आता त्याच मिसानं ये ना, येऊन जाते म्हटलं. अहो ते सगळं काही बरोबर आहे, पण तुम्ही पहिले विचार करून नाही केला यायचं काय झालं काय नाही, भांडणं झाले कुणणं झाले. आणि म्हटलं तुमच्या बहिणीला चांगलं चांगलं खाले पाहिजे, चांगलं चांगलं राहिले पाहिजे. रात्री म्हणे गादीच पाहिजे म्हणे मला टाकून म्हणे. निळे मच्छर चावून राहिले म्हणे, त्याला म्हणे दिलीपले काय एखादा कूलर लाव म्हणून. आता बरसात लागली, कूलर कुठून आणावं यायच्यासाठी? आता कूलर होते घरात तर ते ठेवून दिले. त्याच्या सारे चामडं होऊन जाते. आता कोणत्या दिवशी आपण पाणीचा वापर करतो, कोणत्या दिवशी नाही करत. मग मच्छरीचा त्रास होते ना. तसंच तर आपल्या इथे किती मच्छरीचा त्रास आहे म्हटलं. तर ठेवून दिले मग ते कूलर. तर म्हणे रात्री म्हणे कूलरच लाव म्हणे, कूलरच लाव म्हणे. आम्हाला थंडी लागून राहिली आणि त्याला फॅनमध्ये गरमी होऊन राहिली होती. मच्छर चावते म्हणे, अगरबत्ती लावली म्हटलं मच्छराची तरी म्हणे मच्छरच चावते म्हणे. म्हणजे अशा काही करून राहिल्या असं वाटते का किती मोठ्या घरच्या आणि किती म्हणे हाय म्हणत ह्या मोठ्या घरच्या, असं कसं काही नाही. पण कमीत कमी एवढा तर भान ठेव का आपला भाऊ गरीब आहे म्हणून. ज्या सुखसुविधा त्याला तिथं भेटते त्या इथं भेटणारच आहे असं जरुरी आहे काय? 2-4 दिवसासाठी पाहुणेपणा आलं तर चांगल्यानं राहा. काल म्हणते अशीच भाजी केली काय, काही चांगलं बनवा लागत होतं असं तसं. आणि आता सकाळपासून घरातही नाही आहे. लाईनीच्याच इथं जाऊन बसून गेल्या, चहा पेल्या आणि चालल्या गेल्या तिथं. इथं काही नाही तर म्हणजे नाश्त्याचं बनव, जेवाचं बनव. आता जेवण स्वयंपाक केला होता सोबतच. आता नाश्ता गिष्ट्याचं कुठं बनवू मी? नाश्त्याला काही लागत नाही काय? नाश्त्याचं बनवाले आता आपण कसं करतो कसं नाही आपल्याला माहीत. आणि आता जास्तच करून राहिल्या. मग अशानं म्हटलं, अशानं त्याचं मया भिनसून जाईन फालतूच्या फालतू म्हटलं. 2 दिवसासाठी आल्या तोंड वाजून जाईन म्हटलं मया. सुनीता आता हे पाय, ते काही जास्त करून येत नाही. आता आली ते थोडीशी शांत दिमागानं घे. चालली जाईन 1-2 दिवसात. चालली जाईन 1-2 दिवसात. 1-2 दिवसात तर सबूर करून घेतो. अहो सबूर तर करतोच ना मी. सबूर थोडी नाही करत असं थोडी म्हणून राहिली मी का सबूर नाही करत म्हणून. पण पहा तर करी तुम्ही. रात्री म्हटलं लेकरीला म्हटलं एक वाकडी दिली ते ना. 2-4 वाकड्या म्हटलं टाकून घेतल्या खाली. म्हणे गादीवर झोपायची सवय आहे म्हणे, पलंगावर म्हणे. तर एखाद्या दिवशी 2च घ्यायला पाहिजे होत्या. लेकरं म्हटलं मये एका याच्यावर झोपले आणि त्यानं 2-2, 3-3 घेऊन घेतल्या. अंगरूनही घेऊन घेतलं आणि तेही घेऊन घेतलं आणि तरी म्हणे मला कूलर पाहिजेच म्हणे. मग असं होत असते काय सांगा तुम्ही? लेकरीपेक्षा जास्त आहे का त्या? मग स्वतःला दिमाग राहिले पाहिजे कोणत्या गोष्टीचा. आता म्हटलं आपण वावरात जाऊ ना, तर आता फालतूच म्हटलं आणि कपडे काढून ठेवून दिले तिथं. आणि आपण वावरात जातो सगळ्या धिंगाणा म्हटलं त्या स्वयंपाक खोलीत धिंगाणा करून ठेवून दिला. हे नाही दिसलं म्हणे मला, हे नाही दिसलं म्हणे. आणि आता सकाळपासून तिकडे चालल्या गेल्या लाईनीच्या इकडे आहे ना. काय करावं काय नाही बाप्पा, यायचा स्वभाव सुधरत नाही आरूचे बाबा. ह्याने काय जशा होत्या तशाच आहे म्हटलं. जाऊ दे जरासं डोकं शांत ठेव. जाऊ दे काय करतो आता बहीण होय, आपण नाही ठेवून तो कोण ठेवून मग. राहतच असते कोणाचा स्वभाव, एखादा तिखट राहते खारट राहते. राहतच असते तशानं तर घर चालते. जाऊ दे चालली जाईन 1-2 दिवसात. काय 1-2 दिवसात चालल्या जाईन म्हणता तुम्हीच तर म्हणून राहिले का भांडणं करून आले म्हणून त्या. आता 1-2 दिवसात जाते का एखाद्या महिन्यात जाते काय माहीत केव्हा जाते आणि केव्हा नाही. तर 2-4 दिवसात म्हटलं नाकी नऊ आणून टाकले ते ना. नाकी नऊ आणाले एवढ्या दिवसाच्या बाद घरात आल्या म्हटलं. लेकरीचा लाळ नाही काही नाही. आणि उलट हे पाहिजे असं कोण केलं तसं कोण केलं बस असंच चालू आहे त्याचं. आणि तुम्हाला म्हटलं त्या दिवशी खुर्चीवरून बोलल्या त्या मला चांगलं नाही वाटलं. असं ते त्याच्या घरच्या लपती. मग आम्ही नाही आता काय आम्ही त्याची बराबरी नाही करू शकत काय? मग आम्हाला काही बोलून का ते?
हां हे असं काही बरोबर नाही म्हटलं त्याचं फालतूच म्हटलं डोकं खराब होईल ना मग मी त्याला बोलन. बरं बरं जाय तू काम कर बरं जाय पाहू मग नंतरची नंतर पाहू. ह्या मंदाबाईचंही काय करावं काय माहित. हा आता तिला काय बोलायला लागत होतं काय कळाटा काढून ठेवून द्यायला पाहिजे होता. हा ठेवून द्यायला पाहिजे होतं चांगल्या. आता माहित आहे दिवसभर वावरात जाते थकून जाते जीव. एवढा कयाटा पोहीन तर मग जीवावर तर येणारच आहे की नाही. हा लेकरी सोबत नाही करावं असं काय आहे. 2 दिवस जगणार माणूस नंतर चाललं जाणार हिळून मिळून मिसळून राहावं माणसानं. पण हे बैले कोण सांगत. दिलं रे बापा घेऊन दिलं तुझ्या पोरीले. मले म्हणे ते लहान सुकली वहिनी पाहिजे म्हणे बाप्पा. 30 रुपयाचा बुक घेतला तिनं मोठाचा मोठा. 200 पेजेस होता का 300 पेजेस होता तो. वाई तशीच करते ते नुसतं म्हटलं हरप होते. 10 रुपयाची वही घेऊन द्यायला पाहिजे होती तिले. काय एवढं महाग घेऊन दिला. आता पाय तू 4-5 दिवसात अजून म्हटलं हरपून टाकते ते. तसंच करते. मागच्या वर्षी पाहिले नाही काय किती बुक लागले तिले तर. जाऊ दे ना नाही तर मग नेला नसता तर मारलं असतं ना तिच्या बहिणं तिले. जाऊ दे आता करून राहिली अभ्यास करून राहिली. मी करतो म्हणे लिहायचं आहे म्हणे मग बसली तिकडच्या खोलीत लिहत. असं आई मी काय म्हणतो मला नाही तुझ्यासोबत बोलायचं होतं. माझ्यासोबत बोल ना माझ्यासोबत काय बोलायचं होतं तर. आई मला नाही काय मंदाबाईविषयी बोलायचं होतं. मी तिला घ्यायला गेलो की नाही. घ्यायला गेलो म्हटलं तर बापूनी काय लस गरम झाले होते. काय मी त्याचं काय झालं होतं काय नाही तो लस गरम झाले होते ते. आणि म्हणे घेऊन जा म्हणे इले म्हणे. मी म्हटलं बापू मी रात्रभर थांबतो म्हटलं सकाळी निघन म्हटलं. नाही म्हणे रात्री नको थांबू म्हणे इले आत्ताच घेऊन जाय म्हणे. इले एकही मिनिट नको ठेवू म्हणे इथं म्हणे. आणि मग गडबड मध्ये निघून गेले ते. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण खाऊन केलं आणि मग इकडे येऊन गेलो. काय असं भांडणं झाले मग त्याचे आहे ना. मी आता तिला विचारलं रे काल. आता ते म्हणे काही नाही झालं म्हणे. अशी चाली म्हणे मी म्हणे तब्येत बरोबर नव्हती तर म्हणे अशी म्हणून राहिले होते ते. आता आई तुला मंदाबाईचा स्वभाव तर माहीतच आहे कसा आहे कसा नाही. हा माझ्यापेक्षा तर म्हटलं तू तिला ओळखतं. तर म्हटलं तिचं आणि बापूचं काहीतरी भिनसलं चांगलंच भिनसलं. लय म्हटलं गरम होते ते. एवढे गरम मी पाहिलेच नाही. आणि काय झालं काय नाही मी विचारलं त्या तिले गाडीत म्हटलं काय झालं म्हटलं. तर काही सांगितलंही नाही तिनं. म्हणे काही नाही झालं म्हणे. तसेच करते असं तसं. आणि जे बोलून राहिली होती ते तर माझ्या डोक्याच्या वरचं होतं. मग मी म्हटलं काय झालं काय नाही आता काय म्हणू. आता तू अशी करतो तिला विचारतो कायच्यावरून भांडणं झाले काय झाले काऊन झाले जराशे. तर मला तर सांगायची राहिली नाही ते. आणि म्हटलं मले बापू म्हणून राहिले होते म्हणे 2-4 महिने ठेव म्हणे तिले म्हणे तिथंच म्हणे. काय 2-4 महिने. बाप रे बाप काऊन तर असं काय भिनसलं. जो माणूस म्हटलं 2 दिवस राहून दे 2-4 महिने. तिचीच असन काही ना काही चुकी आपल्या मंदाचीच असन. ऐकत नाही पोरगी ह्या वयातही ऐकत नाही. आता स्वतः म्हटलं नातीपंतीवाली झाली पण तिला अक्कल नाही येऊन राहिली काय करावं काय नाही. आता काय म्हणू तिले. आता म्हणाले बसन तर म्हणून मी आली तर तुम्हाला म्हणून खूप होऊन राहिली म्हणून डोळ्यात 2 दिवस नाही झाले तर म्हटलं ना तिला कालच तर विचारलं पण तिने सांगितलंच तर नाही मला काही. हे पाय आई मला जे बोलायचं होतं मी तुला सांगून दिलं. आता तू तिला आरामशीर विचारजो काय कसं काय आहे तर आणि बोलजो तिच्यासोबत. नाही तर मग म्हटलं एवढे दिवस राहील आणि ह्या घरात म्हटलं तिची गुजराण काही होत नाही एवढे दिवस. आता किती काही म्हटलं तर ते आपल्या मोठ्यापणाचा रॉब दाखवते म्हटलं. आपण समजूतपणानं घेऊन घेतो पण सुनीताने घेणार. मग सुनीताचं तिचं पटन नाही. मग तेच म्हटलं घरात कलेश होईल. लेकरं एवढी काही अंगी लावत नाही ते. लेकरं आले तर म्हटलं घेत नाही जवळ 2 शब्द बोलत नाही काही नाही. अशानं जमते काय आई. आपण करून घेतो आपण समजून जातो जाऊ द्या बा आपली बहीण आहे अशीच दिमागाची आहे ते काय करावं तिचं. पण सुनीतानी समजन ना. सुनीतानी समजन ना म्हणून माझ्या लेकरीला अशीच करते घरात अशीच बोलते कोणत्याही गोष्टीला अशीच टोमणे देते. मी काय म्हणून राहिलो आई तुझ्या लक्षात येऊन राहिलं ना. आता पाय मनमोकळेपणानं मी तुझ्यासोबतच बोलू शकतो. बाकी तर कोणाला सांगू नाही शकत ह्या गोष्टी. तिलाही नाही सांगितल्या म्हटलं मी सुनीताले का बापून असं म्हटलं म्हणून का 2-4 महिने ठेवू म्हणून तिले. तिला सांगितलं असतं म्हटलं तर ते अजून बावर बोर झाली असती. एक तर सुनीताचं आणि मंदाबाईचं काही पटत नाही. त्याच्यानं मला नाही का विचारच पडून जाते कोणाला काय बोलू आणि काय नाही. बरं पाहतो ना मी पाहतो. पार्वती इथं तर कोणी नाही दिसून राहिलं बा. कसं आता कुठे गेले हे अजून गेले दवाखान्यात. नाही ना ताई मला सकाळी पंचफुला बाई भेटली म्हणे घरीच आहे म्हणे या म्हणे तुम्ही पाहाले. मी सकाळी म्हटलं होतं हो ना बाई मला माहीत पडलं ना इथंच आहे म्हणून. मला त्या दिवशी भेटली होती पंचफुला बाई. असन आवाज दे तुम्ही थांबा. पंचफुलाबाई पंचफुलाबाई हमाय कोण हाय गं हे. कोण हाय भले माय बाई. पंचफुलाबाईची सून आहे पंचफुलाबाईची सून. पहा बरं कशी मस्त दिसून राहिली. म्हटलं ह्या कपड्यात पहिल्यांदाच केलं तिने. किती मस्त दिसून राहिली. गुलाबी ड्रेस मस्त साजरी दिसून राहिली येतं. नाही तर घालून दे बापा एवढंसं शर्ट एवढंसं हे पॅन्ट. कशीची कशी दिसते बाप्पा उदासासारखी. आता मस्तच दिसून राहिली.
हो ना बाई, मी तर ओळखलंच नाही. हा बाई, आम्ही तुझ्या हा कुठं आहे ते दिसून नाही. हा काका इकडून नाही आहे ते. ते तिकडून आहे ना, बाजूने दरवाजा आहे, तिकडेच आहे म्हटलं. तिकडूनच भेटून घ्या ना तुम्ही. भेटून घ्या तिकडूनच. इकडून जा आणि मागच दरवाजा आहे त्याच्या रूमचा. असं असं, बरं बरं. तेच तर भवानी म्हणे ते. ते पार्वता काकू म्हणते तर चुगल लावी. माझ्या सासूला भडकावलं म्हटलं, आणि माझ्या सासूनं म्हटलं मला ड्रेस घालायला भागी पाडलं. तिच्या समोर म्हटलं कैची काही बोलली. चांगली होती मग सासू, कोणतेही कपडे घालू दे म्हटलं. तिला काय म्हटलं काय नाही तर म्हणे साडी घालते तर ड्रेस घाल म्हणे. भावानं म्हटलं बहिणीला सांगितलं का कपडे आण म्हणून दुकानात, तर हे असे कपडे आणले म्हटलं. जवाचे न धवाचे सारे रुतून राहिले ते अंगात. साधे सुधे ड्रेस आणले तिचे. नरम नरम कपड्याचे. तर काय आणले पप्पा, बच वर्क केलेलं त्याच्यावर. जशी काही लग्नात चालली मी, लग्नात झाले. हे असे कपडे साजरे तरी लागते काय? पच कलर निळा, डार्कचा डार्क राणी कलर. मला नाही आवडत असे कपडे. पण काय करू आता, त्या दिवशी घालायला नव्हतं ना काही, म्हणून ठेवून घेतले म्हटलं. एक आणला भगभग निळा आणि एक आणला म्हटलं भगभग ह्या गुलाबी. दुसरे कलर्स नव्हते तिच्या दुकानात. जाऊ दे आता, हे आले तर यायची चहा पाणी करा लागून ना, विचारून घेतो चहा पाणी करू काय म्हणून. विचारतो त्याइले, आणि काय आहे म्हणते तर म्हणून चहा करायचं तर करून देतो, नाही करून देईन तर मग अजून म्हणून का काही दिलं नाही म्हणून. विचारलं पुसलं नाही म्हणून. तशाच तर म्हटलं माझ्या नावाच्या बदनामी करत फिरते सारे गावात. तर चला मग मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. आणि तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि हाय पै द्या. आणि तुमच्या राधिकानं म्हटलं तुमच्यासोबत काल प्रॉमिस केलं होतं ना तर सगळे आपल्या माय बहिणीची सगळ्याचे नाव घेईन म्हणून. तर चला तर मग आपण नाव घ्यायला सुरुवात करू. शुभदाताई गोठणकर, रंजनाताई इंगोले, अनिताताई तायडे, सुजाताताई ढेरे, ललिताताई भरडे, सोनूताई पाडावे खापरखेडा, रेखाताई मोहाडीकर, दीपिकाताई भावसार, रश्मिताई दळवी, सुधांशू लांडे, मीनाताई गोंडाने, कल्पनाताई मांडले, कुमुदताई उघाडे, राजश्रीताई बरद, भारतीताई वाघमारे, मंदाताई सतंगे नागपूर, सुनंदाताई दुसाने, अश्विनीताई गहुले, सोहम पेंडसे, मनीषाताई फोंडके, रत्नमालाताई तिरुलकर, ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा नागपूर. तर या सर्वांचे खूप 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 आभार, ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.